नाही, ते कुणा बाबतीत बोलतात मला माहीत नाही. त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं. सर, बैठक झाली, बैठकीत नेमकं काय तोडगा निघाला, काय सांगा? आज सांगली जिल्ह्यातल्याच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लोकांच्या भावना घेऊन पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्राचे प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीतालाजी आणि आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते मुकुल वासनिक साहेबांना भेटलो. आणि मी, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, आम्ही तिघांनी दीर्घकाळ त्यांच्याशी चर्चा केली. गेल्या 2 दिवसातल्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावरही आम्ही इथं चर्चा केली आणि आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सकारात्मक रिस्पॉन्स हा चेन्नीताला साहेबांनी, मुकुल वासनिक साहेबांनी दिलेला आहे. सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोटंकी बंद करावी. नाही, ते कुणा बाबतीत बोलतात मला माहीत नाही. त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, मला माहीत नाही. मी पुन्हा सांगतो, ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही. आम्ही संयमाने, आम्ही आमच्या पक्षाअंतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत. आत्तापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही, पण संयमाची परीक्षा बघू नये एवढीच माझी या ठिकाणी नम्र विनंती. 19 तारखेला तिथे नॉमिनेशन होणार, अजून वेळ आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चाचपणी होण्याची कोणत्या पक्षाचा किती बळ आहे याची गरज वाटते तिथे. नाही, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आज आम्ही तिघच नाही, आम्ही सगळेजण सातत्याने काँग्रेसचे जे जिल्ह्यातले नेते आहोत, आम्ही आमच्या नेत्यांना भावनी मांडत आहोत. नेत्यांकडनं आता काय आदेश येतात त्यांची आम्ही वाट पाहतोय. धन्यवाद. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.